शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी तोफखाना पोलिसांनी 2 कुख्यात गुन्हेगारी टोळींविरोधात मोठी कारवाई करत भारतीय न्याय संहितेतील कलम 111 लागू केला। खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, पोस्को, जबरी चोरी, अपहरण, घरफोडी, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या आरोपींवर ही वाढीव कारवाई करण्यात आली आहे। पंचपीर चावडी परिसरात सरकारी कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून एका अनोळखी व्यक्तीने तिची सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी नीता अडसरे या पंचपीर चावडी भागात गेल्या होत्या। त्या ठिकाणी तपास करत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने धावून आली। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला। वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एका संशयिताविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। वसंत चौधर असे या आरोपीचे नाव आहे। मे 2026 पासून आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली। मुलीने नकार दिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार करण्यात आला। पीडितेला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी तिला MIDC येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। शहरातील पंचपीर चावडी परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून एका अनोळखी चोरट्याने तिची सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील जिंडीगेट परिसरात एका खोलीतून 70 किलो गोमांस आणि कापण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला। संशयित आरोपी शहाबुद्दीन अफजल शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। कोतवाली पोलिसांनी 16 जुलै रोजी दुपारी 2च्या सुमारास छापा टाकला। शेख याच्या ताब्यातून 10,700 रुपये किमतीचे 70 किलो गोमांस आणि चाकू जप्त करण्यात आला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये तेच सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।